बाप रे! इतकी चविष्ट, इतकी टेस्टी आणि इतकी सोपी रेसिपी इतक्या दिवस कुठे लपून बसली होती काय माहिती. खूप उशिरा माझ्यापर्यंत पोहोचली ती. आता चला, माझ्यापर्यंत तर उशिरा पोहोचलीच आहे, तर तुमच्यापर्यंत ती उशिरा बिलकुल नाही पोहोचणार. त्याच्यामुळे मी पटकन रेसिपी घेऊन आले आहे. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना ही रेसिपी अगोदरच माहिती असेल, पण ज्यांना नाही माहिती ना त्यांच्यासाठी. तर चला, न वेळ घालवता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर सर्वात अगोदर मी काय केलं ना, की आपले जे वाटाणे होते, जे इतके हिरवेगार होते ना, ते वाटाणे पटापट पटापट सगळे सोलून घेतले. माझं काय होतं ना, की वाटाणे सोलता ते हिरवेगार एवढे वाटाणे इतके सुंदर पण असतात ना, की ते अर्धे निम्मे सोलता अर्धे निम्मे माझे ते तसेच कच्चे खाल्ले पण जातात. तुमच्यासोबत असं होतं का? नक्कीच कमेंट करून सांगा. तर चला, मग काय, वाटाणे सोलल्यानंतर मस्तपैकी मी ते वाटाणे मिक्सरमध्ये आबडधोबड वाटून घेतले. आबडधोबड म्हणजे थोडेसे जाडसर वाटून घेतले. त्यानंतर मस्त कढई ठेवली, कढईत टाकलं तेल, जिरे, मोहरी, आलं लसणाची थोडीशी जाडसर पेस्ट केली होती ती टाकली. त्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी कांदा टाकला, कांदा फ्राय करून घेतला, कढीपत्ता टाकला, त्यानंतर मस्त 2 लवंग टाकले, 1 मिरा टाकला, त्यानंतर तेजपान टाकले एक मस्त त्याच्यामध्ये. त्यानंतर जे काही आपले कोरडे मसाले होते, जे जसं की हळद, 2 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जाड कुटलेलं तिखट होतं ते टाकलं, धने जिरे पूड टाकली, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला, काळा मसाला टाकला. हे सर्व एक मस्त एकजीव करून फ्राय करून घेतलं. आता कसुरी मेथीसुद्धा टाकली मी त्याच्यामध्ये. मस्त ते पण सर्व फ्राय करून घेतलं आणि जे काही आपण वाटाणे वाटलेले होते ना, ते वाटाणे मी त्यामध्ये टाकले आणि मस्तपैकी छान तेलामध्ये फ्राय करून घेतलं. आता ते फ्राय केल्यानंतर ना थोडंसं पाणी टाकलं मी, जास्त नाही टाकलं, थोडंसं पाणी टाकलं. एक 5 मिनिटं शिजण्यासाठी झाकण ठेवून दिलं मी. चवीपुरतं मीठ पण टाकलं. त्यानंतर मस्त झाकण ठेवून 5-1 मिनिटं शिजू दिलं आणि शिजल्यानंतर काय सांगू मी तुम्हाला, असं मस्त तेल पण सुटलं ना त्याला. बघा, दिसतंय ना वरून तुम्हाला किती मस्त तेल सुटलंय. मस्त तेल सुटलं, त्याच्यात मस्त कोथिंबीर टाकली मी. तर आता तुम्ही म्हणाल, की रेसिपी तर बनवली, पण रेसिपीचं नाव काय? आता रेसिपीचं नाव त्यांनी, म्हणजे मी व्हिडिओ बघितला होता Instagramवरती, तर त्याच्यात त्यांनी त्याचं नाव असं दिलं होतं, की वाटाण्याचा खिमा म्हणून. तर मला तर माहिती नाही त्याला काय म्हणतात. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आणि शेअर करायला पण विसरू नका. कारण ज्यांना माहिती नाही त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेलच की नाही. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब बिलकुल करायला विसरू नका. बाय बाय.